नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्याच टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनलवर। महाराष्ट्रात पोलीस भरतीला नंबर 1 ठरलेले आपले युट्यूब चॅनलवर मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते। आपण आजच्या लेक्चरमध्ये सामान्य विज्ञानाच्या अतिसंभाव्य प्रश्नांचं विश्लेषण घेणार आहोत येत्या पोलीस भरती एक्झाम साठी। ठीक आहे, तर प्रत्येकाने ह्या सेशनच्या लिंकला शेअर करून घ्यायचं आहे, सेशनला प्रत्येकाने लाईक करून घ्यायचं आहे आणि तुम्हाला आन्सर जर माहिती असेल तर ऑफलाईन कमेंट करून तुम्ही तुमचे आन्सर देऊ शकतात। ठीक आहे, तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या प्रश्नांना। अतिसंभाव्य प्रश्नांचा आपण इथे घेणार आहोत विश्लेषण। हे तुमचं PYQ बेस असणार आहे आणि त्याच्यानुसारच आपण अतिसंभाव्य प्रश्न इथे बघणार आहोत। ठीक आहे, तर करायची का सुरुवात लेक्चरला? पटापट फास्ट लिंक शेअर करायचं आहे आणि जेवढे प्रेझेंट आहे लाईक सुद्धा करून घ्यायचे। ओके, चला जाऊया पहिल्या प्रश्नावरती। बघा, पोलीस भरतीला विचारले गेलेले प्रश्न आहे ज्याच्यावरती तुम्हाला पुन्हा पुन्हा स्वरूप बदलून प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे। सो ह्या क्वेश्चनला जे पण इथे घेतले जातील त्या क्वेश्चनच्या रिलेटेड आजूबाजूच्या टॉपिक मधील प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करून ठेवायचा। ठीक आहे, याच्या बाहेर तुमचे प्रश्न नाही जाणार। बघा, पहिला प्रश्न आलेला आहे, दिसतोय सगळ्यांना व्यवस्थित? पहिला प्रश्न दिलेला आहे, प्रकाशाचे अंगभूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे काय म्हणतात बरं? काय येऊ शकतं बरं आन्सर आपलं? काय म्हटलं ह्यांनी की प्रकाशाने स्वतःच्या अंगभूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या क्रियेला काय म्हटलं गेलं? ऑप्शन आहे अपवर्तन, अपस्करण, विकिरण किंवा यापैकी नाही। काय आन्सर येईल इथे? इथे आपलं आन्सर येऊ शकतं अपस्करण। काय म्हणू आपण ह्याला? पर्याय नंबर दुसरा योग्य अपस्करण म्हणणार आहोत। मग का आपण ह्याला अपस्करण म्हटलं बाळांनो? काय येऊ शकतं? अपस्करण का म्हटलं ह्याला? कारण प्रकाशाच्या विविध क्रियांचा आपण अभ्यास केलेला आहे ज्यामध्ये प्रकाशाची अपस्करण क्रिया काय दर्शवते? अपस्करण ही क्रिया प्रकाशाचं काय दर्शवते? समजा आता लाईट एका प्रिझम मधून पास होत असेल, लाईट काय झाला? एका प्रिझम मधून पास होत आहे, तर पास होत असताना प्रिझम मधून गेल्यानंतर त्याचं काय होणार आहे? त्याच्यामध्ये असलेल्या विविध रंगामध्ये त्याचं रूपांतर होऊन जाईल आणि ह्या रंगांना आपण काय म्हणणार? वर्ण पंक्ती म्हणणार। ठीक आहे, वर्ण पंक्ती म्हणणार किंवा ह्याला तुम्ही स्पेक्ट्रम म्हणू शकतात। ठीक आहे, सगळ्यात पहिला कलर जो असतो तो लाल असतो आणि नंतरचा असतो तो जांभळा असतो आणि ह्या क्रियेला आपण काय म्हणतो? प्रकाशाचे अपस्करण बोलतो। ओके, ते तुम्हाला आता अपवर्तन पण सांगितलेलं आहे। मग अपवर्तनाचा अर्थ काय होतो की प्रकाश किरण, ठीक आहे, प्रकाश किरणांनी काय केलंय? एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश केला। ठीक आहे, ओके, हे बघा इथे आपण एक माध्यम घेऊया। तर आता इथून लाईट काय होतोय? ट्रॅव्हल होतोय, पास होतोय। हे एक माध्यम आहे, हे एक मीडियम आहे, हे दुसरं मीडियम आहे। तर प्रकाश किरण माध्यमातून काय केलं? दुसऱ्या माध्यमात जाताना त्यांची दिशा त्यांनी बदलली। ओके, म्हणजे ह्या दिशेने जात असताना नंतर दिशा काय झाली? एकदम बदलली गेली आणि हे दोघं पण कसे आहे? पारदर्शी मीडियम आहे, पारदर्शी माध्यम आहे आणि प्रकाशाच्या ह्या क्रियेला आपण काय म्हणतो? प्रकाशाचे अपवर्तन बोलतो। काय बोलतो? अपवर्तन बोलतो। ओके, समजलंय? त्याच्यानंतर त्यांनी सांगितलंय तुम्हाला विकिरण होणे। विकिरण म्हणजे काय? तर विकिरणाचा अर्थ काय होतो की बघा, सूर्याचे जे किरण आहे ते पृथ्वीवर पडल्यानंतर पृथ्वीवरच्या सरफेस वरती छोटे बारीक कण असतात, त्या छोट्या बारीक कणांनी हा प्रकाश जो आहे तो सगळ्या बाजूला वातावरणामध्ये विखुरला जातो, है ना? याला स्कॅटरिंग ऑफ लाईट किंवा विकिरण म्हटलं जातं आणि ह्यामुळे हेच उदाहरणामुळे आपल्याला अवकाशाचा कलर निळा दिसत असतो। ओके, ही रिव्हिजन सुरू आहे। ठीक आहे, म्हणजे ह्याचा आन्सर तुम्हाला देता येईल। प्रकाशाची कुठलीही क्रिया आता विचारली गेली तर तुम्हाला आन्सर देता येईल। प्रकाश किरण जर सगळ्यात लहान, ठीक आहे, लहान कणांवर पडत असेल तर प्रकाश हा निळ्या कलरचा असतो आणि ह्याच्यामुळेच वातावरण आपल्याला कसं दिसतं? अवकाश कसं दिसतं? निळं दिसतं। ठीक आहे, त्यानंतर अपवर्तनाचं विचारलं गेलं तर ताऱ्यांच्या लुकलुकण्यामागे कारण काय आहे? प्रकाशाचं अपवर्तन आहे। ओके, सगळ्यांना समजलं असेल? प्रत्येकाने पटापट सेशन लाईक करा, लिंकला शेअर करून घ्या। ओके, पुढचा प्रश्न, चला। ध्वनीचा वेग हवेपेक्षा पाण्यामध्ये डॅश डॅश असतो। ध्वनीच्या वेगाबद्दल इथे विचारलं गेलेलं आहे। सांगा बरं, ध्वनीच्या वेगाबद्दल काय माहिती आहे? ध्वनीचा वेग, ध्वनी निर्माण होण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते। सो माध्यम जिथे नसेल तिथे ध्वनी ट्रॅव्हल होत नाही, है ना? म्हणजे निर्वातामध्ये ध्वनी नसते। मग आता इथे लावायचा आहे आपल्याला एकदम क्रम लावायचा। मग ध्वनी सगळ्यात जास्त जाते ती घन माध्यमातून,
त्यानंतर द्रव माध्यमातून आणि मग वायू माध्यमातून. आणि आता प्रश्नामध्ये बघा, ध्वनीचा वेग हवेपेक्षा, हवा म्हणजे काय झाली तुमची, वायू मीडियम झाली आहे, वायूचं माध्यम झालेली आहे. मग हवेपेक्षा पाण्यामध्ये कसं असणार आहे, म्हणजे द्रवामध्ये कसं असणार आहे ध्वनी, जास्त असणार आहे. ठीक आहे, खूप अधिक असणार आहे. म्हणजे पर्याय नंबर पहिला योग्य. लक्षात आलं सगळ्यांना, कोणता पर्याय पहिला आला, खूपच अधिक असणार आहे. कारण याचा जर तुम्हाला क्रम लावायचा असेल तर सगळ्यात जास्त स्थायूमधून ध्वनी जाणार, त्यानंतर जाणार द्रवामधून, त्यानंतर जाणार वायूमधून. म्हणजे वायूपेक्षा द्रवामध्ये ध्वनी कसा आहे, अधिक आहे. ठीक आहे, द्रवापेक्षा स्थायूमध्ये कसा आहे, अधिक आहे. ओके, आय थिंक समजलं असणार आहे तुम्हाला. समजलं की नाही? ठीक आहे, चला जाऊया पुढच्या प्रश्नावरती. पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे, जूल हे खालीलपैकी कशाचे एकक आहे. जूल कशाचे एकक आहे, प्रश्न आलेला आहे तुम्हाला भौतिक शास्त्र म्हणजे काय, फिजिक्स मधून विचारलेला प्रश्न आहे. एकके आणि मोजमापन हे चॅप्टरचं आपलं नाव आहे. जूल हे 2 गोष्टींचं एकक आहे आणि ज्याबद्दल मागच्या वेळी तुम्हाला जे क्वेश्चन आले होते पोलीस भरतीला 2024 मध्ये, त्यामध्ये तुम्हाला एक प्रश्नाचं आन्सर त्यांनी रॉंग केलेलं आहे ना, जूल बद्दलच. पण जूल हे 2 गोष्टींचं एकक आहे, ऊर्जेचं सुद्धा, कार्याचं सुद्धा. म्हणजे इथे काय येईल, पर्याय नंबर पहिला योग्य. ठीक आहे, ऊर्जेचं एकक आणि त्याच सोबत जूल हे कार्याचं सुद्धा एकक आहे, कार्य व ऊर्जा दोघांचं पण एकक आहे. त्यासोबत वजनाचं एकक काय आहे, वजन कशाचं एकक आहे, न्यूटन हे युनिट येईल वजनाचं. विद्युत प्रवाह कशाचं येतं, अँपियर, हे विद्युत प्रवाहाचं येतं. ओके, पुढचा प्रश्न, पृथ्वीच्या वातावरणात सर्वाधिक प्रमाण डॅश डॅश वायूचे असते. याला तर तुम्ही पाठच करून टाकलेलं आहे, सो ह्याला परत रिवाइज करण्यात काय अर्थ नाहीये, है ना. ज्यांना नसेल माहिती त्यांच्यासाठीच असेल हा क्वेश्चन, कारण ह्याची रिव्हिजन आपण भरपूर वेळेस घेतलेली आहे आणि हा क्वेश्चन दरवर्षीला विचारला जातो. हा एक क्वेश्चन आहे आणि एक आहे बेकिंग सोड्याबद्दलचा क्वेश्चन, जो प्रत्येक एक्झामला प्रत्येक जिल्ह्यामध्ये असतो ना. चला, ऑफलाईन कमेंट करून आपले आन्सर देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तुमचे आन्सर चेक केले जातील. सगळ्यात जास्त कोण असतो, नायट्रोजन असतो. किती, 78%. नायट्रोजनचं प्रमाण वातावरणामध्ये 78% आहे, ऑक्सिजनचं 21% आहे, कार्बन डायऑक्साईडचं 3% आहे, हायड्रोजन 0.3% मध्ये जातो. सगळ्याचे पर्सेंटेज लिहून दिलेले आहे, तुम्ही नोट डाऊन करून घ्या. ठीक आहे, चला, लेक्चर समजत असेल तर लेक्चरला लगेचच्या लगेच शेअर करायचं आहे, पटापट लाईक करून घ्यायचे आहेत. ओके, बघा आता डॅश डॅश या रोगात शरीरातील शर्करेचे प्रमाण नियंत्रणात राहत नाही. शुगर लेवल नियंत्रणात न राहता नियंत्रणाच्या बाहेर गेल्यानंतर शरीराला बरेचसे आजार होतात. त्यापैकी एक आजार कुठला आहे, बघा ऑप्शन दिला आहे, थॅलेसेमिया, संधिवात, उच्च रक्तदाब. थॅलेसेमिया मध्ये जे ब्लड असतं आपलं त्याचे क्लॉटिंग होऊन जातात एकदम. जसं बघा पायामध्ये अशा, जर एखाद्याला पायामध्ये स्वतःच्या लेग्स मध्ये जर गाठी दिसत असतील रक्ताच्या, ज्या ब्ल्यू कलरने तुम्हाला दिसत असतात, ते थॅलेसेमियाचं लक्षण सुद्धा असू शकतं. हा रक्ताचाच एक आजार आहे. ठीक आहे, तर इथे आन्सर येणार आहे तुमचं मधुमेह, ज्याला तुम्ही डायबिटीस म्हणतात. डायबिटीसचे 2 प्रकार आहे. ठीक आहे, टाईप फर्स्ट जो आहे तो लहान बालकांमध्ये सुद्धा होतो आणि टाईप सेकंड वाला जो डायबिटीस आहे तो 40 वर्षानंतरच्या लोकांना होऊ शकतो. ओके, टाईप फर्स्ट का बरं, कारण स्वादुपिंड नामक ग्रंथीमधून इन्सुलिन स्रावित होतो. कशामधून, स्वादुपिंड म्हणजे काय, पॅनक्रिया. स्वादुपिंड ग्रंथी जी आहे ते काय करते, इन्सुलिनचं म्हणजे कशाचं सिक्रेशन करते, इन्सुलिनचं सिक्रेशन करते. आणि हा इन्सुलिन काय करतो, आपल्या शर्करेला, रक्तामधल्या शर्करेला डायजेस्ट करतो. इन्सुलिन नसेल तर काय होईल, इन्सुलिनच नसेल तर शर्करेला नियंत्रित कोण करेल, मग डायबिटीस होतोच. ठीक आहे, उच्च रक्तदाब म्हणजे हायपरटेन्शन, ज्याचा बीपी 120 ते 80 mmHg पुढे जाईल त्याला काय होतो, उच्च रक्तदाब होतो. ओके, पुढचा प्रश्न बघा काय दिलेला आहे, रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते. कुठले उपकरण वापरतात,
समजा एखाद्याचं ब्लड प्रेशर खूप जास्त झालेलं आहे किंवा खूप कमी झालेलं आहे, मग ह्याला आपण कशात मोजणार? दिलेलं आहे ऑप्शन मध्ये स्फिग्नोमॅनोमीटर, ॲमिनोमीटर, स्पायरोमीटर अँड प्रेशर मीटर. चला तुम्ही कमेंट मध्ये मला चौघांचं पण एक्सप्लेनेशन द्या. फक्त लेक्चर बघायचं नाहीये, तर त्या लेक्चरला लाईक पण करायचं असतं आणि लेक्चरच्या लिंकला शेअर पण करायचं असतं. तर पटापट लाईक आणि शेअर करून घ्यायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल पटकन सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे कुठलाही व्हिडिओ आला तर त्याचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचते. आन्सर काय येणार आहे? स्फिग्नोमॅनोमीटर, ज्याला बीपी ॲपरेटस सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. मग नॉर्मल बीपी, निरोगी रक्तदाब, निरोगी व्यक्तीतील रक्तदाब किती असतो? 120 ते 80 mmHg म्हणजे मर्क्युरी इन मिलीमीटर. समजा यापेक्षा जेव्हा तो जास्त होतो तर त्याला आपण काय बोलतो? उच्च दाब बोलतो. काय बोलतो त्याला? उच्च दाब मीन्स काय? हायपर टेन्शन. आणि हायपर टेन्शन टाळण्यासाठी क्षारांचं सेवन झालं पाहिजे डेली 5 ग्रॅम. 5 ग्रॅम क्षार तुम्ही खाल्ले डेली तर उच्च रक्तदाब होत नाही. चला पुढचा प्रश्न बघा. हरित लवक कशाशी संबंधित आहे? हा प्रश्न आलेला आहे तुम्हाला. पेशी सजीवांचे एकक. काय? पेशी सजीवांचे एकक जीवशास्त्रातील प्रश्न आहे आणि हा प्रश्न तुम्हाला विचारला गेला आहे वनस्पती पेशीमधून, कारण वनस्पती पेशींमध्येच हरितलवके प्रेझेंट आहे. मग हरितलवक काय करतं? प्रकाश संश्लेषण, मल विसर्जन, रक्तभिसरण, श्वसन होणे. काय येऊ शकतं आपलं आन्सर? प्रत्येकाने आन्सर देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. तुमचे आन्सर दिसले पाहिजे, कमेंट बॉक्स फुल झाला पाहिजे तुमच्या आन्सरने. आन्सर काय येणार? प्रकाश संश्लेषण म्हणजे फोटोसिंथेसिस प्रक्रिया. काय येईल? फोटोसिंथेसिस प्रक्रिया कशी केली जाते? हे असं काय आहे? पान आहे. ठीक आहे. या पानामध्ये असतात ते भरपूर सारे पानामध्ये असतात पर्णरंध्र. हे जे पर्णरंध्र आहे ते वातावरणामधून ऍब्झॉर्ब करतात, त्याला काय म्हणतो आपण? कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड वातावरणामधून पर्णरंध्रामध्ये गेल्यानंतर सनलाइट सुद्धा इथे येणार आहे, है ना. इथे हरित लवक आहे म्हणजे आपल्याला फोटोसिंथेसिस प्रक्रियेमध्ये सनलाइटची आवश्यकता आहे, सूर्याची आवश्यकता आहे. सूर्यप्रकाश आणि कार्बन डायऑक्साईड रिएक्शन झाल्यानंतर इथे तयार होतो तो असतो ग्लुकोज. म्हणजे काय झालं? शर्करा तयार झालेली आहे. आणि हे काय झालं? फोटोसिंथेसिस प्रक्रिया, ज्याच्यामध्ये अन्न तयार होतं. हे अन्न हे ग्लुकोज नंतर स्टार्चच्या स्वरूपात येतं. ठीक आहे. कळलं सगळ्यांना? हरित लवक कशासाठी संबंधित आहे? प्रकाश संश्लेषणाशी संबंधित आहे. सेशन लाईक करा, लिंकला शेअर करा. ओके. पुढचा प्रश्न बघा. रक्त ग्लुकोज पातळी सामान्यतः डॅश डॅश एककात दर्शवली जाते. आता आपल्याला रक्त ग्लुकोज पातळी, जसं की मी तुम्हाला म्हटलं ना की आता समजा एखाद्याला खूप जास्त शर्करा वगैरे झालेली असेल, ती कोणत्या पातळीमध्ये मीन्स काय युनिट आहे त्याचं की ज्याच्यामध्ये ती मोजली जाईल? पाऱ्याचे मिमी, नंतर भाग प्रति दशलक्ष, मिलीग्रॅम प्रति डेसिलिटर किंवा ग्रॅम प्रति लिटर. आन्सर करा. ऑफलाईन कमेंट असू द्या तुमच्या आन्सरच्या, चेक केल्या जातील त्या पण. आन्सर येणार आहे मिलीग्रॅम प्रति डेसिलिटर. पर्याय नंबर 3 योग्य. ओके. देन पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता रक्तगट नाहीये? कोणता रक्तगट नाहीये? रक्तगटाचे किती प्रकार आहे सांगा बरं. मग रक्तगट कोण नाही? ए बी, ए बी, ए ओ. रक्ताचा गट जो नाहीये तो आहे पर्याय नंबर 4 ए ओ. ए ओ हा रक्तगट नाहीये. ठीक आहे. ह्यामध्ये तुम्हाला शोधाबद्दल विचारलं जाईल. रक्तगटाचा शोध कोणी लावला सांगा. रक्तगटाचा शोध लावणारे होते कार्ल लँडस्टीनर. यांनी 1900 मध्ये रक्तगट शोधला. याबद्दल त्यांना 1930 मध्ये पारितोषिक मिळाले. काय मिळाले? पारितोषिक मिळाले. ओके. त्यांनी कोणत्या रक्तगटाचा शोध लावला होता? ए बी ओ चा. प्लस त्यांनी RH फॅक्टरचा सुद्धा शोध लावला होता. ठीक आहे. त्याच्यानंतर ए बी रक्तगट शोधणारे कोण होते? डिकेस्टेलो अँड स्टर्ली. डिकेस्टेलो अँड स्टर्ली हे जे होते यांनी ए बी रक्तगट शोधून काढला होता. ठीक आहे. समजलंय सगळ्यांना? सार्वत्रिक दाता म्हणजे युनिव्हर्सल डोनर ओ निगेटिव्ह रक्तगट असतो आणि युनिव्हर्सल एक्सेप्टर ए बी पॉझिटिव्ह असतो. लक्षात आलं असेल.
तर जाऊया पुढे. पुढचा प्रश्न बघा, ऑक्सिजन युक्त रक्त कशाद्वारे हृदयातून सर्व शरीराला पुरवले जाते? ऑक्सिजन युक्त रक्त, ऑक्सिजनेटेड ब्लड, ज्याला तुम्ही प्युअर म्हणतात, शुद्ध रक्त म्हणतात, ते कशाद्वारे शरीरापर्यंत पोहोचवले जाते? हृदयामध्ये रक्त शुद्धीकरण होऊन येते. ठीक आहे, हृदय जे आहे रक्ताला शुद्ध करण्यासाठी फुफ्फुसांकडे पाठवते. फुफ्फुसे पुन्हा हृदयात ते रक्ताला शुद्ध करून पाठवल्यानंतर आपल्या शरीरामध्ये एक काय असते, नलिका असते, जिच्याद्वारे, आणि ती मोठी असते, ज्याला ॲरोटा बोलतात इंग्लिशमध्ये, मराठीत त्याला बोलतात महाधमनी. पर्याय नंबर दुसरा योग्य, याला बोललं जातं ॲरोटा. याद्वारे पूर्ण शरीरामध्ये ऑक्सिजनेटेड ब्लड पोहोचवलं जातं. ओके, सो आजसाठी इतकंच. आय होप की तुम्हाला खूप छान पद्धतीने आजचे क्वेश्चन समजले असणार आहे. हे प्रश्न पोलीस भरतीसाठी असणारे सामान्य विज्ञानाचे अतिसंभाव्य प्रश्न आहे. ठीक आहे, याला व्यवस्थित वाचायचं आहे. याच्या रिलेटेड, ह्याच टॉपिकला रिलेट करून अजून काही प्रश्न बनत असतील त्याचा सुद्धा तुम्ही सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. चॅनलवर नवीन असाल तर टिक्कर मराठी पोलीस भरती चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आपलं ॲप आहे, ॲपला डाउनलोड करा, तिथे तुम्हाला ह्या सगळ्या PDF मिळून जातील. ठीक आहे, पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, विश यू ऑल द बेस्ट.